नमस्कार, मी विशाल नागपुरे. सो फायनली तुमची डिपार्टमेंटची आन्सर की आलेली आहे मेन्सची. सो भरपूर सारे विद्यार्थ्यांनी म्हटलं सर तुम्ही व्हिडिओ काऊन बनवत नाही आहे कावर जे पण रिझन असेल. सो मी ॲक्च्युली खूप जास्त माझ्या लेक्चर्समध्ये बिझी आहे. माझ्या UPSC MPSC NDA जे पण असेल, पण तरी माझे विद्यार्थी आहेत डिपार्टमेंटचे, त्यांनी म्हटलं की सर प्लीज तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा. तर बघा तुमच्यासाठी मी 3 याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे. जो तुमचा कट ऑफ आहे, मला वाटते सर्वांना थोडाफार कट ऑफ माहीत असेलच आपला. 205, 210, 215, 220, 225. काही लोक सांगा 225 पण लागणार आहे. खूप सारे म्हणतात की सर 220 लागेल, 230 लागेल. तर आपण थोडंसं बघूया याच्यामध्ये की जे सेफ आहे, कम्प्लिटली जे सेफ राहणार आहे ते कोण आहे. आपण ते बघू, तो स्कोर किती राहील. म्हणजे कसं राहील की एक कट ऑफ सांगण्याऐवजी मला वाटतं थोडंसं हे सेफ राहील की जरा सेफ झोनवाले तुम्ही 100% आरामात हे करा. जे डाऊटफुलवाले आहे त्यांनी सोबत आता फिजिकल तुम्हाला करायचंच आहे, पण तुम्हाला बाकीचा अभ्यास पण ठेवावा लागेल. आणि जे नेक्स्ट एक्झामवाले आहेत त्यांनी सरळ तुमची नेक्स्ट एक्झाम बघा. यासाठी तुम्हाला काही करता येते का ते बघा पुढच्या एक्झामसाठी. ठीक आहे, त्यासाठी मी पण बघेल आपल्या पद्धतीने काय करता येईल तर. आणि आता तर आपल्याला पॉवरपणा करू आपण काहीतरी. ठीक आहे. सो डिपार्टमेंट PSI मध्ये जसं बघतो आपण की मला वाटतं 2-3 क्वेश्चनचा पण काहीतरी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये 3 क्वेश्चनमध्ये काहीतरी चेंजेस होऊ शकतात. जसं 108 चिथावणीवाला, 354 A वाला आणि पॉस्को जे आहे शिक्षा, जे काही लोकांचं मला जे डिपार्टमेंटचे विद्यार्थ्यांनी सांगितलं मला. आणि काही लोकांची इच्छा अजून आहे की बाबा अजून सर काही होतील वगैरे, पण 3 क्वेश्चन जे आहे ते चान्सेस आहे जवळपास, बघू आपण. तर तरी सध्या आपण फर्स्ट किनी सेकंड किनी खूप जास्त फरक पडणार नाही आहे. आणि जसं तुम्हाला मागे पण सांगितलं होतं मी की जरी समजा तुमचा स्कोर कमी असला तरी यावेळेस ॲट खूप मोठी आहे. लक्षात ठेवा, यावेळेस 600+ जागा आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की यामध्ये मॅक्झिमम जे विद्यार्थी आहे, जे सिनियर मोस्ट विद्यार्थी होते ते डिस्क्वालिफाय झालेले आहे. म्हणजे बघा, जो कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे विद्यार्थ्यांनो, हा जो कट ऑफ जो आहे, या कट ऑफमध्ये 2 गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. काही डिस्क्वालिफाय झालेले जे विद्यार्थी आहेत, सेकंड पोस्ट जे आहे हा 600+ आहेत. मग आता ज्या 600+ जागा आहे, तर मागे तुम्हाला म्हटलं तर कट ऑफ पण जो आहे 32, 34, 35, 36, 38 काहीतरी खूप लोकांचं चाललं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की 34 ते 36 मध्ये जाईल. व्हिडिओज खूप सारे बनवून ठेवले, पण लोकांचं म्हणत होतं 40 जाईल, 45 जाईल, पण शेवटी कट ऑफ खाली आला. पण त्या कट ऑफमध्ये जे लोक डिस्क्वालिफाय झाले ते पण त्याच्यामध्ये होते आणि जे पण सर्व गोष्टी. मला असं वाटते की जर समजा पोस्ट जास्त असेल, डिस्क्वालिफाय काही लोक झाले आहेत, जुबन स्कोर आपला जनरली होता त्यानुसार, कट ऑफ जो आहे तो 3 पद्धतीने मांडणार आहे. एक कम्प्लिटली जे सेफ लोक आहे त्यांनी डायरेक्ट फिजिकल चालू करा. डाऊटफुल जे आहे त्यांचं पण थोडाफार अभ्यास त्यांना फिजिकल करावं लागेल, पण त्यांना इतर अभ्यास पण करावा लागेल. आणि जे नेक्स्ट एक्झामवाले आहेत ते पण आपण डिस्कस करू. सो या ठिकाणी तुम्हाला मी 3 गोष्टी सांगत आहे विद्यार्थ्यांनो. सो आपण बघूया याच्यामध्ये. पहिला आपण बघू याच्यामध्ये सेफ. तर जे सेफ जे आहे ग्रीनमध्ये तुम्हाला लिहितो मी, सेफ जे लोक आहेत जे आहे नियर अबाउट ते 228+ जे लोक असतील. बघा, यामध्ये 220 पण मी पकडू शकतो, 220, 222, 228. मी तुम्हाला कम्प्लिटली सेफ. म्हणजे दुनिया इधर की इधर होगी फिर भी तुम्हाला कट ऑफ तो आना ही है. 228+ जे विद्यार्थी आहेत त्यांनी 100% आपला फिजिकल चालू करा. ठीक आहे, म्हणजे किती काय झालं तरी काही खूप जास्त हे होणार नाही आहे. ठीक आहे. तर आणि खूप सारे विद्यार्थी मला फोन आला की जे 235, 50, 60 आहे त्यांच्याकडे लीड आहे. म्हणजे माझे जे काही विद्यार्थी आहेत, आपल्या काही विद्यार्थी 260+ आहे, त्यांच्या लीड आहे समजून घ्या 30-30, 35-35 मार्काच्या. तर जेव्हा लीड 30-35 मार्काची लीड आहे, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या हातात पोस्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही की जो 220 वाला आहे, जो 220 वाला व्यक्ती आहे तो होणार नाही असं नाही आहे. तुमचं फिजिकल मॅटर करते खूप जास्त प्रमाणामध्ये. नेक्स्ट आता नेक्स्ट आहे आपलं डाऊटफुल झोन. आज जे डाऊटफुल आहे विद्यार्थ्यांनो, यामध्ये बघा डाऊटफुल म्हणजे काय की जे होणार आहे पण त्यात काही काही सांगता येत नाही. तो तुम्हाला मी सांगेल. याच्यात बघा
ह्यामध्ये जो फसून आहे ना, याचं सांगता येत नाही की याचं होईल की नाही, किंवा चान्सेसचा पहा. एक जो फायनल कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे मी शेवटी, की बाबा चला सेफ झोन आहे, डाऊटफुल आहे, जेवण आहे. कारण की मी तुम्हाला हे काउंट करत आहे, हा व्हिडिओ बनवला आहे मी सांगितलं तुम्हाला कट ऑफ 215 राहणार आहे. हे व्हिडिओ बनवल्यावर पण काही लोक काय म्हणतात की सर 214 आहे काय करू, 220 आहे काय करू. त्याऐवजी पहिले हा एक सांगतो आणि तुम्हाला शेवटी सांगतो कट ऑफ किती राहील. ठीक आहे, म्हणजे ते मला पण तेवढं टेन्शन राहणार नाही, तुम्हाला पण तेवढं हे नाही. ठीक आहे, तर हे डाऊटफुल आहे. म्हणजे डाऊटफुल म्हणजे काय, जनरली यांचे चान्सेस जास्त आहे. हे 80% चान्सेस आहे की हे सुद्धा तुमच्यासोबत मेन्सला आपल्या फिजिकलला राहतील, हे लक्षात ठेवा. आणि जो डेंजर झोन आहे, आपण त्याला रेडमध्येच लिहू, जे नेक्स्ट एक्झाम आहे, ज्यांचा स्कोर 195 किंवा 200 याच्या खाली आहे, तो डेंजर झोन आहे. त्यांनी नेक्स्ट एक्झामचं बघा. 195 पण म्हटलं आहे मी, होऊ शकतं की 198 पण कट ऑफ सांगता येत ना. कट ऑफ आपण असं म्हणू शकत नाही की कट ऑफ एवढाच जाईल, तसंच जाईल, असंच जाईल वगैरे. ठीक आहे, तर नेक्स्ट एक्झाम जो राहील तो अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं की तुम्ही जनरली निश्चिंतपणे पुढच्या एक्झामचं बघा, किंवा पुढची एक्झामला काही करता येते का. माझ्या पद्धती मला पण जर मला जायचं असेल तर मला काही लोकांना सपोर्ट करा, मी तुम्हाला सपोर्ट करेल, तिथे प्रॉब्लेम नाही. निवेदन बनवा तुम्ही, आपण सर्व गोष्टी करू, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट एक्झामसाठी तुम्ही काय करू, आपलं ते बघायचं या लोकांना जे यांचा स्कोर कमी आहे 195 200च्या खाली. ठीक आहे, आता डाऊटफुल जो आहे, डाऊटफुल, आता डाऊटफुलमध्ये आता काय होईल की डाऊटफुल मला 215 218 काय होईल बघा. कट ऑफ कुठे पण जाऊ शकतो. मी बघा मी काऊन असं करून ठेवलेला आहे डाऊटफुल 200 एवढा मोठा. कट ऑफ सांगता येत नाही की कट ऑफ 220च जाईल म्हणून. कट ऑफ 210 पण येऊ शकतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. कट ऑफ म्हणजे ज्या पद्धतीने जसं आपण बघत आहे मागच्या वेळेसपासून की बाबा स्कोर जो आहे खूप लोकांचा म्हणा 41 42 45 शेवटी 36 पण 25 पर्यंत आला. असाच हा जो कट ऑफ आहे खूप लोकांचा चालू आहे की 220 225 जाईल, पण 210 ते 215 जो फायनल जो कट ऑफ जो जाईल आपला, जो फायनल जो कट ऑफ जाईल विद्यार्थ्यांना, हा एक जो माझ्या मते सांगत आहे, जो फायनल जो कट ऑफ जो जाऊ शकतो एक्सपेक्टेड, हा 210 ते 218च्या मधात काहीतरी राहील. फायनल जो कट ऑफ आहे. ठीक आहे, म्हणजे असं जनरली राहू शकतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगते, डाऊटफुल 225 काय सांगता येत ना. एक तर थोडासा 2-3 क्वेश्चन जर समोर मागे झाले तर वर पण जाऊ शकतो किंवा खाली पण येऊ शकतो. तर हा एक फायनल कट ऑफ लक्षात ठेवा. पण एक शेवटी तुम्हाला जे इथे अडकून आहे याच्यावर जर आहे 208 205 212 ते डाऊटफुल आहेच. म्हणजे असं नाही की, आणि बघा कोणताच व्यक्ती क्लिअर सांगू शकत नाही कट ऑफ किती आहे, ते आयोग सांगेल, सर्वांनाच माहिती आहे. आणि आम्ही पण सांगत असताना हे EVM सारखा आपण जसं बघतो 144 येणार तर 230 आले, असं काही सांगता येत नाही. ते होऊ शकते असं आहे, पण ही लाडकी बहीण योजना वगैरे तर नाही आहे. पण मला असं वाटतं की या ठिकाणी जो कट ऑफ जो जाईल तो 210 207-8 212 214 असं काहीतरी कट ऑफ दिसेल. ठीक आहे, त्या अनुषंगाने तुम्ही आपलं फिजिकल चालू ठेवा. आणि बघा आपण पोलीसमध्ये आहोत, जनरली फिजिकल चालू ठेवतोच, काही ना काही असते आपल्या, तर थोडंसं लाईटली चालू ठेवा. मेन्स दिल्या सर्वांनी चालू ठेवा जवळपास 205 210 वाल्यांनी, पण काय सांगता येत नाही कट ऑफ खाली जर आला. आणि पण एक असं आहे की जे 228 प्लस आहे त्यांच्याकडे लीड आहे. लीड खूप जास्त मॅटर करते, लक्षात ठेवा. मी कट ऑफमध्ये आलो माझं होईल का, मी 100 घेतल्यावर, तर कधी कधी असं पण होते की कट ऑफमध्ये आल्यावर सुद्धा 100 घेतल्यावर पण चान्सेस कमी आहे. पण यावेळेस जागा 600 प्लस आहे, तर जे कट ऑफवर पण आलेले आहे त्यांचे 100 जर त्यांनी घेतला आउट ऑफ, तर त्यांचे चान्सेस शेवटच्या याच्यामध्ये राहू शकतात. म्हणून असं हे नाही आहे की बाबा माझं होणारच नाही. आणि आपण बघतो की जसं मी बघितलं आधीच्या पासून की खूप सारे असे विद्यार्थी आहेत जे काठावर पास होऊन सुद्धा कट ऑफ काढून सुद्धा आज PSI बनलेले आहे. त्यामुळे आपण किती पॉझिटिव्ह फ्रेम अँड माइंडने आपण काम करतो, आपलं फिजिकलवर वर्क करतो, हे खूप जास्त मॅटर करतं मला असं वाटते. त्यामुळे एक शेवट एक मला सांगू इच्छितो की जर समजा तुम्हाला असं वाटत आहे की सर माझा स्कोर 214 आहे, मी काय करावं, तर माझं म्हणणं आहे फिजिकल चालू करा. 225 आहे फिजिकल चालू करा. 260 आहे
तुम्ही फिजिकल चालू केलेलं आहे, पण चांगला आउट ऑफ घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही पण जास्त ओव्हर कॉन्फिडन्स करा की बाबा 100 पैकी 70 गेले तरी होते बा म्हणून. तुम्हाला त्या ठिकाणी 80, 90, 90, 80, 85, 90च्या वर तुम्हाला घ्यावंच लागेल प्रत्येकाला. लक्षात ठेवा, ज्यांची लीड आहे त्यांनी. सो बघू आपण मग जसं काय तुमचं आणि बाकीचा काही इश्यू राहिला नाही आता आपल्या याच्यामध्ये, तर आय होप की लवकरात लवकर तुमची ॲड होईल आणि नवीन ॲड लवकरात लवकर पडेल त्यासाठी. आणि काही लोकांनी मला मॅसेज पण केला, कॉल पण केले की सर ते सुकाणू समितीचं काही गोष्टी आहे बघा. जर समजा गृहविभागामार्फत ज्या पण गोष्टी पॉझिटिव्ह तुमच्यासाठी करता येईल त्या गोष्टी ते करत आहेत म्हणा. माझ्यामार्फत मला जर तिथे वाटलं की काही निवेदन वगैरे द्यायचं मी ते देणारच आहे. ठीक आहे. फक्त मला काही काही जे लोक आहे की ज्यांना अटेम्प्ट नाही भेटला हा, की त्यांना अटेम्प्ट समोर द्यायचा आहे, त्यांच्यासाठी मी समोर स्टँड केलं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मी सध्या माझे काही क्लासेस कंटिन्यू ते माझे त्यात इन्व्हॉल्वमेंट, मी व्हिडिओ बनवत कोणतेच व्हिडिओ बनवत नाही, डिपार्टमेंट कोणते व्हिडिओ बनवत नाही, टाईमच भेटत नाही सध्या मला. पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंटमधून कमेंट टाका. ठीक आहे. थँक्यू.